मात्र निवडणुकीत पैसे वाटपाचे आज आरोप करण्यात आलेले आहेत ते फेटाळण्यात देखील आलेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडून व्हिडिओ व्हायरल। तर हरीश वरळीकरांनी आरोप फेटाळले। तर हरीश वरळीकर यांनी पैसे वाटले असते तर ते भाजपामध्ये गेले असते। आरोपांवरती आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। नवी मुंबईत पैसे वाटप केल्याचा मनसेचा आरोप। प्रभाग क्रमांक 24 क मध्ये पैसा वाटपाचा आरोप। एका व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांना बोलावलं। पिशवीत 2 लाख रुपये मिळाल्याचा मनसेचा दावा तर पैसे बिझनेससाठी असल्याचा पकडलेल्या व्यक्तीचा दावा। नांदेडमध्ये दुसऱ्या पक्षाचे लोक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांचा आरोप। अमर कोंडराज यांनी फिरत्या पथकाची गाडी अडवून केले आंदोलन। आनंद नगर भागामध्ये आंदोलन करणाऱ्या उमेदवारांच्या आत्मदहनाचा इशारा। मुंबईत जिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यावरती पैसे वाटल्याचा आरोप। वांद्रा निर्मलनगर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे नेते जिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। पैसे वाटल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओबाबत अपक्ष उमेदवाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। प्रभाग 11 मधील शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचं लेखी तक्रारीत नमूद। संभाजीनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्याआधी त्यांची यादी व्हायरल। यादीमध्ये नाव असलेल्या एका मतदाराचं स्थानिक नागरिकांनी घर शोधलं। यादी कुणी बनवली माहिती नाही। यादीत नाव असणाऱ्यांची प्रतिक्रिया। नालासोपाऱ्यातून 10,09,000ची रोकड हाती। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जाताना रंगेहात पकडलं। दोघे पोलिसांच्या ताब्यात। भाजप गुंडागर्दी करून सोलापूरची संस्कृती खराब करते। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका। भाजपला जनसेवा नाही लक्ष्मी सेवा करायची प्रणिती शिंदेंचा आरोप। ठाण्यातील आपला दवाखान्यात गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं। त्या साड्या गद्दारांना नेसून त्यांची धिंड काढा। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंचं शिवसेनेवर घणाघाती टीका। तर आज प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत परंतु प्रचार जो आहे तो आज संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत करण्यात आलेला होता। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा थंडावल्या। मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघरी जाऊन प्रचार करता येणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकाल। निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ। कुणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा। चुकाल तर मुंबई मुकाल। शाखा भेटीमध्ये उद्धव ठाकरेंकडून मतदारांना साथ। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा। काही लोक मनात येतात ते आश्वासनं देतात। पुण्यातील प्रचार सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला। 15 तारखेला सकाळी अलार्म वाजल्याचं घड्याळ बंद करून घरीच ठेवायचं असंही आवाहन। गेले 9 वर्ष ज्यांच्याकडे मनपाची तिजोरी त्यांच्याकडे होती ती पूर्ण खाली केली। त्यामुळे त्यांच्याकडे आणा राहिला नाही। फडणवीसांना अजित पवारांचं प्रत्युत्तर। आम्हाला बाजीराव म्हणाले आता आम्ही पुन्हा तिजोरीत आणू असंही वक्तव्य। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चात पार्टी फंडासाठी 110 कोटी वाढवले। माझ्याकडे सहीसह पुरावे आहेत। अजित पवारांचे 1999 मधील शिवसेना भाजपा महायुतीवर आरोप। पुरावे बाहेर काढले असते तर हाहाकार माजला असता। अजित पवारांचं खळबळजनक विधान। अदानी 10 वर्षातच इतके मोठे कसे झाले। मोनोपोली असलेला माणूस देशाला वेठीस धरू शकतो। पुण्यात राज ठाकरेंचं विधान तर महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू फडणवीसांचं उत्तर। जनतेनं मला 3 वेळा सीएम बनवला आणि 2 वेळा माझ्या नेतृत्वात बहुमत दिलं। जनता कुणाच्या बाजूने आहे हे स्पष्ट आहे। राज ठाकरेंचा बसवलेला मुख्यमंत्री या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। उद्धव ठाकरेंनी मतचोरीवर बोलू नये। त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे। मतचोरीपेक्षा हे गंभीर आहे। मतचोरीच्या उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। दुबार मतदाराला फोडणार म्हणजे फोडणार। काय कारवाई करायची आहे ती करा। टीव्ही 9शी बोलताना अमित ठाकरे यांचं विधान। तर पाय तोडायचे असतील तर बेहरामपाडा नळ बाजारात जा। नितेश राणेंचा पलटवार। तर आज प्रचारादरम्यान बऱ्याच ठिकाणी राडे झालेले आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यात वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा टेम्पो पकडला। टेम्पो चांदीच्या वाट्या असल्याचा मोरेंच्या कार्यकर्त्यांचा दावा। प्रकाश कदम यांच्या नावाची कागद आढळली। मोरेंच्या कार्यकर्त्यांचा दावा।
डोंबिवली पूर्वच्या तुकाराम नगरमध्ये भाजप आणि शिंदेची शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी, पैसे वाटपाच्या आरोपांवरून वाद। शिवसेना उमेदवार रवी पाटील आणि नितीन पाटील यांनी कोयत्याने हल्ला केला, भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांचा आरोप। अंबरनाथमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात पालिका बाहेर राडा, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर पालिकेबाहेर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, व्हिडिओ व्हायरल। राज ठाकरेंचा पुण्यात प्रचार दौरा, मनसेच्या रॅली मार्गात भाजपच्या सभामंडप, दोन्ही कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद निवळला। अमरावतीच्या नेहरू मैदानामध्ये भाजप आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आमने सामने, नेहरू मैदानातून आधी कोणाची रॅली काढावी यावरून झाला वाद। सोलापुरात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत जुंपली लढाई, ही बरोबरीच्या पहिलवानासोबत केली जाते। जयकुमार गोरेंची शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदेंवर टीका, तर विधानसभेत देवेंद्र कोठे विरुद्ध मी उमेदवार असेल, अमोल शिंदेंचे आमदार देवेंद्र कोठेंना खुलं आव्हान। उल्हासनगरमध्ये भरारी पथकानं पैशांनी भरलेली बॅग पकडली, सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकातील घटना, निवडणूक भरारी पथकानं पैशाची बॅग ताब्यात घेतली, चौकशी सुरू। तर सध्या रॅली, सभा आणि रोड शो नेत्यांची धावपळ पाहायला मिळते, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। निवडणुकीआधी यादी प्रसिद्ध होणं म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध आहे। व्हायरल यादीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला पाहिजे, शिरसाटांची मागणी। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील रोड शो मध्ये विजयाचं प्रतीक असलेल्या नागपूरच्या पिवळ्या मारबतची प्रतिकृती, मोठ्या उत्साहात लोक पिवळी मारबत घेऊन रोड शो मध्ये सहभाग। नागपुरात महायुतीची सत्ता येणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा दावा, तर मुंबई महापालिकेत आपलाच विजय होणार, मुख्यमंत्री फडणवीसांना विश्वास, विरोधक विकास करत नाहीत, फक्त बोलबच्चन करतात, फडणवीसांचा आरोप। फडणवीसांच्या रोड शोची नागपुरात सांगता। संजय राऊतांकडून रवींद्र चव्हाणांचा फोटो ट्विट, लुंगी नेसून रवींद्र चव्हाण महायुतीच्या सभेत आले, राऊतांच्या ट्विटवरून रवींद्र चव्हाणांना इशारा। रवींद्र चव्हाणांचे संजय राऊतांना लुंगीबाबत केलेल्या टीकेवरून प्रत्युत्तर, ती माझी वैयक्तिक बाब, राष्ट्रप्रथम नंतर पक्ष, शेवटी स्वतः चव्हाणांच्या संयमाचा सूर, विकासावर बोलण्यासारखं काही नसेल तेच अशी वक्तव्य करतात, अशी प्रतिक्रिया। राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपला मिरची का झुमली, गौतम अदानी यांनी भाजपच्या लोकांना वकीलपत्र दिलंय का, मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल। शिवडी येथे प्रचारादरम्यान अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्रित गाडीनं प्रवास, अमित ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर, तर शेजारी आदित्य ठाकरे। प्रचाराच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण ठाकरे कुटुंब प्रचाराच्या मैदानात। प्रचार संपल्यानंतर शर्मिला ठाकरे यांच्या टॅक्सीनं प्रवास, प्रभादेवी येथील सभा संपल्यानंतर शर्मिला ठाकरे टॅक्सीनं शिवतीर्थाकडे रवाना, प्रभादेवी इथल्या सामना कार्यालयाजवळील सांगता सभेनंतर शर्मिला ठाकरे टॅक्सीनं रवाना। भाजपचे नेते के अण्णामलाईंच्या वादग्रस्त वक्तव्य होण्याची शक्यता, बांगुरनगर पोलीस ठाण्यामध्ये के अण्णामलाई यांच्या विरोधात लेखी तक्रार, वकील सुभाष पगारेंकडून पोलिसात लेखी तक्रार दाखल।